मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा आपल्या YouTube चॅनलवरती सहर्ष असं स्वागत आहे. आत्ता मित्रांनो, चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे. ज्या नंदीने मित्रांनो आदत वयामध्ये पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा मान पटकावला आणि मित्रांनो त्याचं आणि त्याच्या मालकाचं नाव अजरामर करतोय आणि करतच राहील मित्रांनो, असा हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा चतुर्थ हिंद केसरी सचिन आत्ता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे. जाईल त्या मैदानामध्ये मित्रांनो गुलालासाठी पात्र होतोय. तसंच आज एक भव्य आणि दिव्य असं मैदान झालं मित्रांनो. ओपनचं मैदान बोरजाईवाडी तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्र केसरी या नावाने भव्य दिव्य असं ओपनचं मैदान झालं. त्या मैदानामध्ये चतुर्थ हिंद केसरी सचिन आणि सचिनचा बैरा होता शिखरा सोबत माधव मुट्टेकरांचा शिखरा आणि चतुर्थ हिंद केसरी नातेपुतेकरांचा सचिन आणि शिखरा हा जोड आपल्याला पळताना दिसला. एक टॉपचं स्पीड बघायला मिळालं आणि या मैदानामध्ये पश्चिम महाराष्ट्र केसरी मैदानामध्ये जे बोरजाईवाडी या ठिकाणी झालं त्या मैदानातील प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले हिंद केसरी सचिन आणि शिखरा. तर आपण बघितलं असेल त्याआधी निमसोड या ठिकाणी भव्य दिव्य असं एक दुसरा एक बैल मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये देखील चतुर्थ हिंद केसरी सचिन आपल्याला पळताना दिसला होता. सचिन आणि राहुल्या हा जोड आपल्याला पळताना दिसला होता त्या भव्य दिव्य असे एक दुसरा एक बैल मैदानामध्ये. त्या देखील मैदानामध्ये मित्रांनो एक टॉपचं स्पीड आपल्याला बघायला मिळालं होतं आणि त्या देखील मैदानामध्ये फायनलच्या गुलालाचा मानकरी ठरला सचिन. सचिन मित्रांनो त्याचबरोबर मित्रांनो माळशिरस 61 फाटा हिंद केसरी मैदानामध्ये देखील सचिन आपल्याला दोन्ही दिवस पळताना दिसला. मित्रांनो दोन्ही दिवस एक टॉपचं स्पीड आपल्याला बघायला मिळालं होतं गटाला. त्याचबरोबर सेमीला देखील मित्रांनो गाडी पुढं असून सुद्धा मित्रांनो गाडीचं नशीब गाडी फॉल होत होती. दोन्ही दिवस मित्रांनो सचिनचं नशीब गाडी सेमीला मित्रांनो पुढं असून सुद्धा फॉल झाली. परंतु मित्रांनो आत्ता चालू सीझनला गुलालाचा बेताज बादशाह आहे असा मित्रांनो हॉटेल सागर शाहिदबाई मुलानी नातेपुते यांचा चतुर्थ हिंद केसरी सचिन या वर्षीचा ओरिजिनल पेडगाव हिंद केसरी एक आदत एक बैल मैदानातील ओरिजिनल हिंद केसरी किताबाचा मानकरी चतुर्थ हिंद केसरी सचिन. सचिन मित्रांनो आता आपल्याला कोणत्या मैदानामध्ये टॉपच्या मैदानामध्ये पळताना दिसेल. मित्रांनो सचिनचे मालक सुद्धा सांगतात की सचिनचं गटाला सांगू शकतो स्पीड, परंतु सेमी आणि फायनलला सचिन काय करेल ते सांगता येत नाही. आणि तसंच आहे मित्रांनो, आज आपण बघितलं असेल जे बोरजाईवाडी या ठिकाणी गाडी सेमीला खूप पाठीमागं होती, परंतु जसं जसं मित्रांनो निकाल रेषी जवळ यायला लागली तसं तसं मित्रांनो ओव्हरटेक करून फायनलसाठी पात्र झाला सचिन आणि शिखरा. एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले आणि नक्कीच आता सचिन आपल्याला 25 तारखेला विठ्ठल केसरी आषाढी एकादशी निमित्त जे परंपरेचं ओपनचं मैदान होतंय विठ्ठल केसरी मौजे कातर खटाव तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपनचं पारंपरिक मैदान आणि मित्रांनो या मैदानामध्ये चतुर्थ हिंद केसरी सचिन आपल्याला कोणत्या टॉपच्या पहिऱ्यामध्ये पळताना दिसू शकतो. तर मित्रांनो सचिन आपल्याला पुन्हा एकदा मित्रांनो पुसेगाव ओरिजिनल हिंद केसरीचा जो मानकरी ठरला होता जोड असा पुसेगाव हिंद केसरी सचिन आणि पुसेगाव हिंद केसरी लक्षा हा जोड आपल्याला या मैदानामध्ये पळताना दिसू शकतो. मित्रांनो लक्षाचा आत्ता मित्रांनो संघर्षाचा काळ चालू आहे आणि तो संघर्ष फक्त सचिनच संपवू शकतो. मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हिंद केसरी सचिनचा पहिरा कोण असेल विठ्ठल केसरी मैदानामध्ये? नक्कीच कमेंट करून सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.